खेळ इथे. ते आले नाही येत अजून. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्डमधील आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर इथे क्रिशा त्रिशा स्वतःचा टाईम घालवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण ते पाहत होते या सर्वांची वाट, म्हणजेच त्यांच्या आत्तू वगैरे आहेत, त्यांच्या कझिन्स आहेत, त्या सर्वांची वाट पाहत होत्या. कारण की येत्या 2 दिवसामध्येच असणार आहे अजू मामाचं लग्न. तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे की आम्ही हळद वगैरे फोडायला गेलेलो. तर इथे सर्वजण आता आलेले आहेत आणि क्रिशा त्रिशा त्यांच्यासोबत मस्त टाईम स्पेंड करत आहेत. आणि 2 दिवसामध्ये लग्न आहे, तर इथे मेहंदीची वगैरे तयारी चालू आहे. सो स्टे ट्यून, खूप भारी आणि धमाल ब्लॉग असणार आहे. तर आपल्या ब्लॉगला कनेक्टेड राहा. बघू आई तुमची मेहंदी. ओ माय गॉड, ज्ञानंदीला ते हे करणार आहे का? अच्छा, The next day. कुमार दादाचा 9 वाजता कॉल आला होता मला. मेरा ही नहीं चलता है. हाय फ्रेंड्स. बोलो हाय हाय. आम्ही 10 वाजताच्या एंगेजमेंटला 10 वाजता चाललो. हो येस. थोड्याच वेळामध्ये आता हॉलवरती पोहोचूया. आज आहे अजू मामाचं लग्न. येस, तर खूप लोक पुढे गेलेत, आम्ही पाठी राहिलो आणि आता आम्ही पण चाललोय. तर चला हॉलवरती गेल्यावर भेटूया. त्रिशू नाहीच मी आता पोहोचलोय डेस्टिनेशनवर आणि गाडीमध्ये असा टाइमपास चालू आहे धनुआत्तूचा आणि त्रिशाचा. फिल्टर बघायचे तुम्हाला? हे बघा, वा, गो टू फिल्टर लाईक एव्हरीडे वाला. त्रिशू तर येस, आम्ही हॉलवरती पोहोचलेलो आहोत आणि हा आहे क्रिशा त्रिशाचा आजचा सकाळचा आउटफिट. संध्याकाळचा वेगळा असणार आहे. आणि इथे मनू आत्तू नवरदेवाचा आता आवरून देत आहे, नवरदेवाला तयार करते आहे साखरपुड्यासाठी. तर हे आहेत आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सेंटर ऑफ द अट्रॅक्शन, आपले विदेशी पाहुणे, जे की अजू मामाचे फ्रेंड्स आहेत. ते US वरनं आलेले आहेत खास लग्न अटेंड करण्यासाठी आणि दे आर व्हेरी एक्सायटेड टू अटेंड आपलं महाराष्ट्रीयन वेडिंग. सो आणि क्रिशा त्रिशा त्यांना खूप आवडला. त्या दोघी ट्विन्स आणि हे होत्या म्हणून त्यांना म्हणजे खूप असं भारी वाटलं त्यांना की त्या किती क्यूट दिसत आहेत वगैरे. आणि त्यांना पण मोह आवरला नाही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा. सो येस, इथे फोटो सेशन चालू आहे त्यांच्यासोबत. माझ्याकडे बघा. तर
इथे आता साखरपुड्याची तयारी चालू झालेली आहे. अगदी थोड्या वेळामध्ये साखरपुडा असणार आहे. तोपर्यंत स्टेजवरती सगळं साखरपुड्याचं सामान लावून घेतो आहोत. त्याचसोबत अगदी 5-1 मिनिटामध्येच आपली नवरी पण येणार आहे आणि तुम्हाला नवरी पण आत्ता पाहायला भेटेल. तोपर्यंत थोडंसं वेट करा आणि साखरपुड्याची तयारी पटपट करून घेऊया. गोत्रोच्चार हा तुमचं नाव सांगा. रमेश शर्मणे नाम यजमान सिंह सिद्धि नाम कुलोत्पन्नाय काश्यप गोत्रोत्पन्नः राजेंद्र नाम ब्राह्मणाय काश्यप गोत्रोत्पन्नः त्रिपुराणस्य दुर्वेदांत भाजस्य शाखाध्यायिनां माध्यान्य शाखाध्यायिनां मम अरे तो नाही थांबणार का? A few hours later. तर साखरपुड्यानंतर आता आहे हळदीचा टाइम. सो चला आता आपण मस्तपैकी हळद एन्जॉय करूया.
होपसो तुम्हाला आत्तापर्यंतचा व्लॉग नक्की आवडला असेल, हळद आणि साखरपुड्याचा पार्ट. सो नेक्स्ट व्लॉग हा लग्नाचा असणार आहे. आत्ता एवढाच व्लॉग असणार आहे बिकॉज खूप लेंदी व्लॉग झाल्यावर तुम्हाला पण पाहण्याचा कंटाळा येईल. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात आमचं संध्याकाळचं लुक कसं असणार आहे किंवा नवरा नवरी कसे दिसतात आणि संध्याकाळी काय काय मज्जा धम्माला आलेली आहे. तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की पहा. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. असंच भरभरून प्रेम द्या आणि येस स्टे ट्यून. पुढच्या व्लॉगची नक्की वाट पहा. तोपर्यंत हा व्लॉग नक्की एन्जॉय करा. लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.